पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ओबीसी महासंघ निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळतंय। निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार ओबीसींचं एका जागेचं नुकसान होत आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी ही माहिती दिली आहे आणि तायवाडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। नागपूर महानगरपालिकेने ओबीसी प्रवर्गाला फक्त 40 जागा दिल्या, म्हणजे एका जागेचं नुकसान आहे। असं हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, प्रत्येक नगर परिषदमध्ये, नगरपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि ग्रामपंचायत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी एका जागेचं नुकसान होणार आहे। म्हणजे असं हजारो जागांचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये ओबीसी संवर्गाचं होणार आहे, जो मॅथमॅटिकल नियमाप्रमाणे चुकीचा आहे। आणि म्हणून हे आमच्या लक्षामध्ये आलं हे वाचल्यावरती, आणि म्हणून आता आज आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहोत। आमच्या ओबीसी मंत्रिमंडळ समितीच्या अध्यक्षांना निवेदन आम्ही देणार आहोत आणि कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। पुण्यातल्या नवले ब्रिजवरती झालेल्या अपघातानंतर मंत्री मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अपघात झाला त्या भागातल्या 2.5 किलोमीटरवरती वाहनांची वेगमर्यादा 60 वरून आता 30 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर खेड शिवापूर टोलनाक्यावरती जड वाहनांचा लोड ब्रेक सुद्धा चेक केला जाणार आहे। तर महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडी पासून अगदी वारजेच्या पुलापर्यंत, म्हणजे वडगावचा पूल संपतो तिथपर्यंत सुद्धा आता जे काही 3 ठिकाणी वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत, ती संख्या वाढून ती 6 करायची आहे। या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक 2-2.5 किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे, तिथे आता वेगमर्यादा जी 60ची आहे ती वेगमर्यादा आता 30ची केली जाणार आहे। खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आरटीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे ओव्हरलोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत, ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथं जाणार आहे। त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे। हे सगळं करत असताना ठिकठिकाणी रम्बल्सची संख्या वाढवली जाणार आहे। एटाईज म्हणतो आपण, जे काही रिफ्लेक्टर्स टाईप, त्याची संख्या आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते वाढवण्याचे विषय झाले।